धन्यवाद सभापती महोदय. नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेच्या द्वारे मी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या आणि सामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घरं नियमित करण्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण ही संधी मला निर्माण करून दिली त्याबद्दल मनापासून आपला आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, महाराष्ट्र सरकारने पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी आणि नव्याने समावेश झालेल्या गावातील सामान्य परिवाराच्या कुटुंबाने जी अनियमित घरं बांधली होती, ती घरं नियमित करण्याची मुदत 2001 पर्यंत होती आणि शासनाने अतिशय संवेदनशीलपणे ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2020 पर्यंतची घरं नियमित करण्याचा निर्णय केला आणि यासाठी 30 जून 2026 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला. सभापती महोदय, सरकारचा उद्देश अतिशय चांगला होता. ज्या सामान्य परिवाराची आर्थिक ऐपत नसते किंवा पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं घर नियमित करण्यासाठी बांधकाम परवाना घेण्याची आवश्यकता आहे, ती घेण्याची स्थिती त्यांची नव्हती. म्हणून एकदम अतिशय सामान्य कुटुंब त्यांनी स्वतःच्या स्वप्नातलं घर अर्धा गुंठा 1 गुंठा जागेमध्ये बांधलं आणि ही घरं नियमित करावी, सामान्य परिवाराच्या कुटुंबांना न्याय द्यावा या भूमिकेतनं शासनाने हा निर्णय केला. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामं पुन्हा नव्याने होऊ नये यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याची भूमिका शासनाने घेतली आणि ही अनियमित बांधकामे नियमित करण्याचं काम शासनाने पुणे महानगरपालिकेला करण्यास सांगितलं. यामागे अजून एक शासनाचा उद्देश होता की त्यानिमित्तानं पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. या गुंठेवारीच्या माध्यमातून जी घरं नियमित होतील त्यांच्या आलेली रक्कम ही पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा होईल. अनियमित घरं अनधिकृत घरांना 3 पट टॅक्स असल्यानं गुंठेवारी झाल्यानं ते घरं नियमित झाल्यानं त्यांची नियमित टॅक्स लागला जाईल आणि त्या टॅक्सचं सुद्धा उत्पन्न महानगरपालिकेला मिळेल अशी भूमिका शासनाची होती. परंतु ही घरं नियमित करण्यासाठी शासनाने राज्य सरकारकडनं शुल्क निश्चित केलं. तसेच युनिफाईड डीसी रूल आणि रेडिएटरची जोड त्याला दिल्याने ही घरं नियमित करण्यासाठी भरमसाठ शुल्क भरावे लागू लागले. त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये जी गुंठेवारी होत होती ती गुंठेवारी करत असताना कुठल्याही प्रकारची मोजणीची अट त्यांना नव्हती. आत्ताच्या गुंठेवारीच्या नियमामध्ये आपण सगळ्यात मोठी अट टाकली की त्याची मोजणी झाली पाहिजे. सभापती महोदय, जी मोजणी करण्याची प्रक्रिया अत्यंत अडचणीची आहे, अतिशय क्लिष्ट आहे आणि ज्या सामान्य कुटुंबाची जागा अर्धा गुंठा आहे 1 गुंठा आहे त्याला मोजणी करायची असेल तर शेजारच्याला नोटीस द्यावी लागते, त्याचे न हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतं आणि ती प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्यानं ती मोजणी होऊ शकत नाही. दुसरी अडचण पुणे महापालिका क्षेत्रामध्ये गुंठेवारीच्या माध्यमातून ही निर्माण झाली की संरक्षण खात्याची एनओसी आणण्याची आवश्यकता आहे. ती उंचीच्या साठीची एनओसी आहे आणि जी गुंठेवारीची नियमित आहे की जी घरं नियमित करायची ती 1 गुंठा अर्धा गुंठा 1 किंवा 2-3 मजल्याची घरं आहे. पण त्या घरांना सुद्धा संरक्षण खात्याची एनओसी आणण्याची अट आपण त्या ठिकाणी घातली आणि त्यामुळे मोजणी आणि संरक्षण खात्याची एनओसी या दोन्ही गोष्टीमध्ये गुंठेवारीची अडचण निर्माण झाली. सभापती महोदय, यापूर्वी गुंठेवारी करत असताना साधारणपणे एका स्क्वेअर फूट मागे 4 रुपये दराने ते शुल्क आकारलं जायचं. आता साधारणतः 550-600 स्क्वेअर फूट दराने ती आकारणी होते आणि त्याच्याबरोबर बांधकाम चार्जेस आणि साईट मार्जिन चार्जेस 10% असे करून साधारणतः एका गुंठ्यामागे 1000 स्क्वेअर फूट मागे 7 ते 8 लाख रुपये खर्च एका गुंठेवारी धारकाला होऊ लागला. मग अशा वेळेस जे स्वप्न किंवा जे शासनाचा उद्देश होता की ज्या दिवशी ही गुंठेवारी शासनाने जाहीर केली त्यावेळेस पुणे शहरातल्या वर्तमानपत्राने छापून आणलं की जवळपास 40,000 घरं जी सामान्य पुणेकरांनी स्वतःच्या कष्टाने उभी केलेली आहेत,
महाराष्ट्राच्या देशातल्या कानाकोपऱ्यातनं पुण्या शहरामध्ये उदरनिर्मितीसाठी आलेले कुटुंब कदाचित त्यांना महानगरपालिकेला जाऊन परवानगी घेण्याची स्थिती नसताना त्यांनी घरं बांधली असतील, परंतु त्या सामान्य परिवाराची इच्छा होती की या गुंठेवारीच्या नियमाचा फायदा घेऊन मी माझी घरं नियमित करेन. 40,000 घरं नियमित होतील अशी अपेक्षा उत्तरपत्तांनी, सामान्य नागरिकांनी, पुणे महानगरपालिकेने, शासनाने सुद्धा व्यक्त केली. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे सभापती महोदय, या गुंठेवारीमध्ये 1012च अर्ज या ठिकाणी दाखल झाले. ज्यांनी गुंठेवारीसाठी मोजणी केली, संरक्षण खात्याची एनओसी आणली, सगळे नियम आणि अटींची पूर्तता केली आणि 1012 पैकी फक्त 35 प्रकरणांनाच मंजुरी त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे साधारणतः 40,000 घरांपैकी फक्त 35 घरांनाच गुंठेवारीतनं या ठिकाणी सवलत मिळाली आणि त्या सामान्य परिवाराची घरं नियमित झाली. त्यांना आता सुखाने झोपता येईल. परंतु जवळपास 39,950 नागरिकांची घरं नियमित व्हायची राहिलेली आहेत. त्यांच्या घरावरती रोज टांगती तलवार आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये शासनाची जी भूमिका आहे, जो उद्देश आहे, तो उद्देश या निमित्तानं निश्चित झाला नाही, ही खेदाची बाब आहे. उलट शासनाला असं वाटत होतं गुंठेवारीच्या माध्यमातून, टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्नामध्ये भर पडेल, परंतु ही घरं झाल्यानंतर त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुणे महापालिकेला द्यावी लागली. शेकडो कोटी रुपयांच्या माध्यमातून रस्ते असतील, ड्रेनेजची व्यवस्था असतील, पाण्याची व्यवस्था असतील, पथदिवे असतील, यासाठी पुणे महापालिकेच्या तिजोरीतून शेकडो कोटी रुपये खर्च मागच्या 10-15 वर्षामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की जो माझा सामान्य रिक्षावाला आहे, हमाल आहे, हातावरती पोट असणारा कामगार आहे, खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे, अशा सामान्यातल्या सामान्य कुटुंबांनी कदाचित त्याला नियमाला धरून काम करता आलं नसेल, परंतु त्याची आज इच्छा आहे की या गुंठेवारीच्या माध्यमातून माझं स्वप्नातलं घर, माझ्या मुलांचं भविष्यातलं घर मी नियमित करेन. अशा वेळेस शासनाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जे जाचक असलेले अट, आपली मोजणी आणि संरक्षण खात्याची अट आपण रद्द कराल का? किंवा या सामान्य कुटुंबाची घरं नियमित करून शासनाला या माध्यमातून पुणे महापालिकेला जर उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर एखाद्या स्क्वेअर फूट प्रमाणे किंवा दंडात्मक रक्कम निश्चित करून सरसकट घरं नियमित करून या सामान्य परिवाराला आपण दिलासा देणार आहोत का? आणि त्या माध्यमातून जो उद्देश शासनाचा या सामान्य कुटुंबाची घरं नियमित करण्याचा आहे, तसेच पुणे महापालिकेमध्ये पुन्हा अनधिकृत बांधकाम होऊ नये ही भूमिका आहे आणि महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडावी ही भूमिका या गोष्टीमुळे होईल की आपण एक दंडात्मक रक्कम निश्चित करून त्या सामान्य परिवाराची रक्कम भरून देऊन त्याचं घर आपण नियमित करणार आहोत का? या मागणीद्वारे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा विषय आदरणीय मंत्री महोदयांना सादर करतो की आपण हे सगळं करत असताना पुणे महापालिकेचं वाढलेलं क्षेत्र, आता 23 गावांचा समावेश, त्या समावेशामुळे येणारा यंत्रणेवरचा ताण, खऱ्या अर्थानं खरंच आपण बांधकाम करत असताना अनधिकृत बांधकामांना आळा घालू शकतो का? त्यासाठी असलेली व्यवस्था ही आपण उभी करू शकतो का? त्यामुळे एक संवेदनशीलपणे ज्यासाठी आपण हा उद्देश निर्माण केला की सामान्य कुटुंबातली घरं नियमित करावीत, ती घरं नियमित करताना मोजणी, संरक्षण खातं किंवा एक दंडात्मक रक्कम निश्चित करून पुणेकरांच्या या घरांना आपण संरक्षण देणार आहोत का? आणि ती द्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो. सन्मान्य सभापती महोदया, सन्मान्य सदस्य योगेश टिळेकरनी पुणे शहरात गुंठेवारी नियमित करताना येणाऱ्या अडचणी या संदर्भामध्ये आपली भूमिका या ठिकाणी मांडली. गुंठेवारीचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमन 2001 जारी केला आणि त्याच्यानंतर 13/8/2001 ला तो प्रसिद्ध झाला. संपूर्ण महाराष्ट्रात 30/4/2001 रोजी हा पूर्ण जो अधिनियमन होता तो अंमलात आणण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि त्यानुसार पुणे महानगरपालिकेने शहर सुधारणा समिती जी आहे, पुणे महानगरपालिकेची योगेशची शहर सुधारणा समिती जी आहे,
त्याच्यामध्ये 12/2/2021ला ठराव करून गुंठेवारी विकास नियमित करण्याच्या संदर्भातली कारवाई सुरू केली. सन्मान्य सदस्यांनी सांगितले की प्रस्तावांची माहिती त्यांनी सांगितली की 1133 प्रस्ताव हे प्राप्त झालेले आहेत. 40 प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे. नाकारण्यात आलेले प्रस्ताव जे आहेत ते 731 आहेत आणि ज्याच्यावर कार्यवाही सुरू आहे असे प्रस्ताव 327 आहेत. सन्मान्य सदस्यांनी एक शंका व्यक्त केली की नाकारलेले जे 731 प्रस्ताव आहेत याची कारणं काय? तर मला असं वाटतं सदस्य महोदय आपल्याला देखील ही कारणं माहिती आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की मोजणीचा नकाशा नाही. दुसरं कारण आहे अपेक्षेपेक्षा जास्त अतिरिक्त बांधकाम केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची एनओसी नाही आणि पुण्यासारख्या भागामध्ये जो एअरपोर्टचा फनेल झोन आहे त्याच्यामध्ये जी बांधकामं झालेली आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे प्रस्ताव क्लिअर करता येत नाही. हे आता वस्तुस्थिती सांगण्याची गरज नाही. पण तरी देखील टॅक्सच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की टॅक्सच्या बाबतीमध्ये आता खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक जाऊन आता महापौर झालेले आहेत, उपमहापौर झालेले आहेत, थम्पिंग मेजॉरिटी योगेची तुमची आलेली आहे. त्याच्यामुळे प्रशासक असताना 5,500 स्क्वेअर मीटरचा जो दर लावलेला होता आपलीच थम्पिंग, त्याच्यामुळे तो 5,500 ठेवायचा, 500 ठेवायचा की 50,000 करायचा हे आता महानगरपालिका ठरवू शकते. ते महानगरपालिकेला अधिकार आहेत. परंतु आपण जी सूचना या ठिकाणी मांडली त्या पद्धतीनं आम्ही महानगरपालिकेला सूचना देऊ की अशा अशा पद्धतीची मागणी जनतेच्या हिताची योगेश टिळेकर साहेबांनी केलेली आहे. ते श्रेय त्यांनाच मिळेल याची दक्षता देखील आम्ही घेऊ. नाव टाकून आम्ही महानगरपालिकेला सांगू की या बाबतीमध्ये तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट टिळेकर साहेबांनी या ठिकाणी मांडली की हे नियमांकुत जर करायचं असेल तर याला दंड आकारलेला आहे का? तर ऑलरेडी याला दंड आकारलेला आहे. 1,320 रुपये पर स्क्वेअर मीटरनं जर आपण पैसे भरणा केले तर हे नियमित करण्यासाठी कुठची स्थानिक स्वराज्य संस्थेला अडचण येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था हे नियमित करते. दरेकरजींना विचारायचं आहे. सभापती महोदय, गुंठेवारी कायद्यानुसार घरे नियमित करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नावर योगेश टिळेकर यांनी या अल्पकालीन चर्चा आणली. सभापती महोदय, गुंठेवारी कायद्यानुसार घरं निर्मित करण्यासाठी 2020 पर्यंतची मुदत सरकारनं वाढवली आणि त्याचं लोकांनी स्वागतही सभापती महोदय केलं. हे करताना सरकारने त्याला UDCPR आणि रेडी रेकनरची पण जोड सभापती महोदय दिली. घरं नियमित करायची असतील तर रेडी रेकनरच्या 10% आणि डेव्हलपमेंट चार्जेसच्या 3 पट दर आकारला त्या ठिकाणी जातो. सभापतीमुळे ही घरं सर्वसामान्यांची आहेत आणि एवढा दंड भरणं त्यांना त्या ठिकाणी शक्य नाही, कारण त्यामुळे लोकांनी या ठिकाणी याला प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळं PMRDAने शुल्कात थोडी कपात केली 1% 4% पण ती सभापती महोदय पुरेशी नाही. सभापती महोदय, समजा एखाद्या घरासाठी पूर्वी 50,000 रुपये दंड भरला जायचा तर तो आता सभापती महोदय 6 लाख रुपये भरावा लागतोय. समजा एखाद्या घरासाठी पूर्वी सभापती महोदय 50,000 रुपये दंड भरायला लागायचा तर आता तो 6 लाख रुपयापर्यंत जातो. एवढी मोठी रक्कम आहे. नियोजन प्राधिकरणाचे प्रीमियम भरण्यासाठी स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना 5 हप्ते पाडून दिले. व्याजात ही सवलत दिली. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मला वाटतं त्याच धर्तीवर गुंठेवारी नियमित करण्यासाठी हप्ते पाडून देण्याचाही विचार सरकारनं करावा, अशा प्रकारची विनंती मंत्री महोदय आपल्याला या ठिकाणी करतोय. दुसरा मुद्दा सभापती महोदय, ही गुंठेवारी नियमित करण्यासाठी लोकांचा जर प्रतिसाद वाढवायचा असेल तर केवळ शुल्क कपात करून न थांबता प्रक्रिया देखील त्या ठिकाणी सुलभ करण्याची आवश्यकता आहे. कारण सभापती महोदय, खूप कागदपत्र जमा करावी लागतात. अगदी 1965 पासूनचे काही बांधकाम आहेत, जवळजवळ 60 वर्षापूर्वीचे कागदपत्रे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी जमा करावी लागतात. अनेक वेळा घराची मूळ कागदपत्र पण सभापती महोदय त्या ठिकाणी नसतात आणि त्यामुळे ताबा पावती किंवा वीज बिल यासारखे पर्यायी पुरावे सरकारनं ग्राह्य धरावे, अशा प्रकारची सुद्धा विनंती आहे. प्रक्रिया सुलभ करायची असेल तर वन विंडो पोर्टल सुरू करण्याचा विचार सरकार का करत नाहीये? गुंठेवारी नियमित करण्यासाठी लोकांमध्ये भीती आहे. त्यांना नियमित करायचे आहे, पण किती कागदपत्र जमा करावी लागतील, किती पैसे भरावे लागतील या बाबत बरेचसे लोक अनभिज्ञ आहेत. स्थानिक प्राधिकरणाकडून शिबिरं आयोजित केली जातात. त्यांना मार्गदर्शन जर व्यवस्थित केलं
तर आणखी लोकांचा प्रतिसाद सभापती महोदय वाढेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सरकारने विनामूल्य नियमित करण्याचा निर्णय या ठिकाणी घ्यावा, अशा प्रकारची तिथल्या लोकांची मागणी आहे. या मागणीचा सरकार विचार करणार का? मी आज या सभागृहाचे लक्ष मी नागरिकांची सांगितले. अजून ते नागरिक त्यांची तो हे आहे. सभापती महोदय, मी आज या सभागृहामध्ये पुणे शहरातील गुंठेवारी कायद्यासंदर्भात या ठिकाणी घरे निर्मित करण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ इच्छितो. हा फक्त सभापती महोदय कायद्याचा विषय नाही, तर हजारो सर्वसामान्य नागरिकांच्या घरांच्या हक्काशी संबंधित प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारनं 2001 पर्यंतची घरे निर्मित करण्यासाठी मुदत वाढवून 31 डिसेंबर 2020 पर्यंत दिली. हा निर्णय स्वागतार्ह होता. त्यामुळे अनेक कुटुंबांना आपलं घर कायदेशीर करण्याची आशा निर्माण झाली. परंतु सभापती महोदय, जर प्रत्यक्षात पाहिलं तर ही प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आणि खर्चिक झाली आहे की सर्वसामान्य नागरिकांसाठी ते जवळपास अशक्य झाले. आज नागरिकांना घरं निर्मित करताना राज्य सरकारचं जादा शुल्क, युनिफाईड डिसिपायरचे नियम, रेडी रेकनर दर, मोजणीची अट आणि विमान प्राधिकरणाचा दाखला, या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात. या सगळ्या मुळे एका गुंठ्याचे घर निर्मित करण्यासाठी सुमारे 10 ते 15 लाखापर्यंत खर्च होतो. त्यामुळे सभापती महोदय, यावर सर्वकष अशा प्रकारचा विचार करून ही सोपी, सुलभ आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारचं नियोजन सरकारने करावं. या टिळेकरांच्या अल्पकालीन चर्चेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विनंती करतो. मी सुरुवातीलाच सांगितलं की जे प्रस्ताव येतात त्याला विलंब का होतो किंवा ते का नाकारले जातात. मी प्रोसिजरच सांगितली की मोजणी नकाशा नाही, अतिरिक्त बांधकाम जादा झालेलं आहे, डिफेन्स मिनिस्ट्रीची परवानगी नाही, आणि सन्मान्य सदस्यांनी जो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे कुठचेही शुल्क न घेता सगळं नियमित करावं. मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर पुणे महानगरपालिकेला जो महसूल मिळणार आहे याच्यातून तो अजिबात मिळणार नाही. गुंठेवारी ही नियमित झाली पाहिजे याच्याबद्दल शासनाचं मत हे सकारात्मक आहे. पण आता जो सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की 15 लाख रुपये खर्च येतो, तर तो काही 15 लाख रुपये खर्च येत नाही. 100 स्क्वेअर मीटर म्हणजे एक गुंठ्याला आपण जर 1.1चा FSI दिला तर ते आधी 110 स्क्वेअर मीटर होतं, आणि अँसिलरी ॲड जर आपण केले तर 176 स्क्वेअर मीटरचा तो प्लॉट होतो. आणि त्याच्यावर डेव्हलपमेंट चार्ज, प्रवीणजी, डेव्हलपमेंट चार्ज जो आहे तो 4,96,000. त्याच्यानंतर प्रशमन शुल्क म्हणजे कंपाऊंडिंग फी जी आहे ती 2,32,500 रुपये. आणि त्यामुळे गुंठेवारीला येणारा जो खर्च आहे तो 7,28,000 रुपये येतो. आणि एक मिनिट, महत्वाची गोष्ट अशी आहे की योगेश टिळेकर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की याच्यामध्ये तुम्ही किती दंड घेणार आहात किंवा किती तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेणार आहात हे फायनलाइज करणं गरजेचं आहे. आणि ते देखील मी सांगितले की त्याच्यावर देखील 1,373 रुपये घेतल्यानंतर ते नियमित होण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण अधिकार दिलेले आहेत. सन्माननीय टिळेकर. आहे. मंत्री महोदयांनी सांगितलं की जे चार्जेस आहे ते घेण्याचा अधिकार किंवा नियम करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला आहे. तो आम्ही पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आणूही. परंतु महत्त्वाचा जो भाग आहे की जी जाचक अट आहे मोजणीची आणि संरक्षण खात्याच्या NOCची, आणि तुम्ही ज्याला जे रेडी रेकनरमध्ये आणलेलं आहे, या 3 अटी आपण जर रद्द केल्या तर आमचा पुणेकर सामान्य नागरिक जी काय तुम्ही रक्कम आहे ती भरण्याला तयार आहे. कारण त्याला कळालं की तो आपण नियमामध्ये नाही, तो नियमित करण्यासाठी हे 50 लाख रुपये खर्च करून बांधलेलं घर नियमित जर 10-5 लाख रुपये खर्च केलं तर तो करायला तयार आहे. परंतु ते करत असताना अर्धा गुंठा जागेची मोजणी कसं करेल, शहराची NOC कशी करेल? त्यामुळे ह्या ज्या तुम्ही अटी टाकलेल्या आहेत त्या अटी तुम्ही काही दिवसासाठी आम्हाला सवलत द्यावी, आणि त्या मुदतीमध्ये आम्ही पुणेकर शिबिरं लावू, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू आणि ती घरं नियमित करू. माझी विनंती आहे की जो शुल्क आहे तो शुल्क भरण्याची विनंती आम्ही त्या सामान्य परिवाराला करू, कारण त्याचं घर नियमित होणार आहे, त्या निमित्तानं महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे. परंतु मोजणी करणे सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि संरक्षण खात्याचा आमचा संबंध येत नाही, कारण आम्ही अगदी उंचावरती नाही, आमचे 1-2 मजले घरं आहेत. आताही तुमचा FSI 1.1 पासून 2.5 FSI पर्यंत पुण्यात आपण परवानगी देतोच आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण न जाता आपण मोजणी, आपण संरक्षण खात्याची NOC आणि रेडी रेकनर या 3 गोष्टीतनं आम्हाला मुभा द्यावी, जेणेकरून आम्ही 40,000 जी कुटुंब आहेत, जी कुटुंब आपल्याकडे अतिशय आशेने पाहत आहेत की तुम्ही ती सवलत द्याल आणि आम्ही ती घरं नियमित करू. सभापती महोदय, यातले 2 विषय जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या निगडीत येतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मोजणीचा नकाशा किंवा मोजणी
या संदर्भामध्ये काही रिलॅक्सेशन देता येतील का, हा महाराष्ट्र शासन नक्की विचार करेल, त्याच्यावर सकारात्मक विचार करेल. परंतु NOC जी घ्यायची आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि फनेलमधल्या घरांना परवानगी द्यायची की नाही हे जे ठरवायचं आहे. तर मला योगेशजींना विनंती करायची आहे की आपले एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत ते मुरली अण्णा मोहोळ आहेत, त्यांच्या हातामधला आता हसताय कशाला, खरं सांगतोय. लोकप्रिय आहेत आणि चांगले ते. आणि ते योगेशजी सर्वसाधारण सभेमध्ये तुम्ही किती टॅक्स लावायचे आणाल, परंतु फनेलमधली परमिशन देणं आणि डिफेन्स मिनिस्ट्रीची परमिशन देणं हे काही सरकारच्या, राज्य शासनाच्या, सरकारच्या हातातलं नाही. त्याच्यामुळं योगेशजींनी जी मागणी केलेली आहे की याच्यातनं रिलॅक्सेशन द्यावं, ही दोन्ही पत्र डिफेन्स मिनिस्ट्रीला आणि एव्हिएशन मिनिस्ट्रीला आम्ही लिहू. त्यांचं मार्गदर्शन आल्यानंतर पुढे कारवाई करू. ठीक आहे, आता ही 97ची चर्चा संपली आहे. आता उत्तर होतं खरं सन्माननीय मंत्री महोदयांचं 260ला विरोधी पक्षाचे सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील आणि सर्व अनिल